वायू अध्यक्ष अमित साटम यांनी छठपूजेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे। नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रो ॲक्वा लाईन 3 वर तांत्रिक बिघाड आढळून आलाय। चर्चगेट स्टेशनवरील फ्लॅट बॅरियर मध्ये काल बिघाड झाल्यामुळे गोंधळ उडालाय। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। महाराष्ट्रात विषारी सिरप विरुद्ध एफडीने मोठी कारवाई केली। 107 मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द केलेत आणि 88 मेडिकल स्टोअर्सची विक्री थांबवली आहे। आनंदाचा शिधा योजना बंद केल्याच्या गदारोळात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सर्व योजना कायमस्वरूपी नसतात, जुन्या सुरू झाल्यावर नवीन बंद होतात। मेट्रो लाईन 3 वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकिटांसाठी रांगेत उभे राहावं लागणार नाहीये। मेट्रो कनेक्ट 3 मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आलंय। हे ॲप ॲक्वा लाईनवर स्मार्ट आणि कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन देईल। खड्ड्यांमुळे रस्त्यांवरून वसईमध्ये जनतेचा रोष मोठ्या प्रमाणात वाढलाय। भाजप आमदार स्नेहा डुबे पंडित यांच्या कामावरही विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहे। घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी। योजनेच्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी 10% वाळू मोफत मिळेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश केलाय। आता मुंबई ते गोवा फक्त 6 तासांच्या अंतरावर आहे। महामार्ग सुधारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। महामार्ग 2026 पर्यंत पूर्णपणे सुरू होईल। स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून बीएमसीने रस्त्यांवरून 3499 बेकायदेशीर पार्क केलेली रद्दी वाहने हटवली आहेत। 7000 वाहनांचा नोटिसा बजावण्यात आल्यात। बीएमसीने अल्टिमेट दिलाय, जर 48 तासांच्या आत वाहने हटवली नाही तर रद्द केली जातील। मुंबईतील एसबीने बँड्रा येथील म्हाडाचे अभियंता रणजित चव्हाण यांना 40,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। त्यांनी करारासाठी 4 लाख रुपयांची लाच मागितली होती। फी न भरल्यामुळे एका विद्यार्थ्याला परीक्षेसाठी जमिनीवर बसवण्यात आलंय। भिवंडीतील सलाउद्दीन आयुबी मेमोरियल हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका धक्कादायक घटना समोर येते। जळगावमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा बसलाय। बंदुकीच्या धाकावर 1 लाख रुपये चोरीला गेलेत। पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय। कुर्ला येथील एसआरए प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत बीएमसी कर्मचाऱ्याचा मृतदेह बेवारस अवस्थेमध्ये आढळलाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीदायक वातावरण पसरलंय। आजपासून याचा तपास सुरू करण्यात आलाय। पालघरमध्ये रस्त्याच्या खराब स्थितीमुळे मनोरजवळ एका दुचाकीचा अपघात झालाय। दुचाकीस्वार अनिता अनिल पाटील हिने उपचारादरम्यान प्राण सोडलाय। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनतेत संताप पसरलाय। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठा बदल झालाय। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 1,12,100 रुपयांवर पोहोचली, तर चांदी प्रति किलोग्रॅम 1,70,000 रुपयांवर पोहोचलेली आहे। भुंकणारे कुत्रे चावत नाहीत। अहिल्यानगर मधील सभेनंतर मंत्री नितेश राणे यांनी ओबीसींवर निशाणा साधलाय।